नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. मी आज तुम्हाला हिरव्या वाटाण्याची झणझणीत अशी हिरवी चटणी करून दाखवणार आहे. जिभेची चव वाढवणारी ही चटणी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहे. असे टपोरे वाटाणे घ्यायचे आहे. त्यासोबतच मी लसूणही घेतलेला आहे भरपूर असा. अर्धा इंच अद्रक घेतलेलं आहे आणि मीडियम तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 10-12 आणि कांदा कापून घेतलेला आहे आणि टमाटे पण आहे बारीक चिरलेले. एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून त्यामध्ये त्या मिरच्या थोड्याशा डाग पडेपर्यंत परतून घेणार आहे. मिरच्या परतवल्याने काय होणार आहे, ते चटणीला चांगली चव येईल आणि खायला खूप छान लागेल. हे तुम्ही बघू शकता, अशा डाग पडू द्यायचे आहे मिरचीला. तुम्ही करून बघा, अशा प्रकारे चटणी खूप छान लागते. मिरची तर अशा प्रकारे डाग पडल्यानंतर आपण डिशमध्ये ती काढून घेतली मिरची आणि त्याच पॅनमध्ये आपण आता वाटाणे थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहेत. त्यात तेल नाही टाकायचं, पहिलं तेल टाकलेलं होतं त्याच्यातच आपण ते वाटाणे थोडेसे डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहे. खूप काळे नाही परतायचे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे डाग पडले पाहिजे व्यवस्थित. खूप काळे झाले नाही पाहिजे ते. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे. चला आता आपण ते परातीत काढून घेऊ थंड होण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे परतून झालेले आहेत. आता आपण जे मिरची, लसूण आणि अद्रक आहे ते वाटून घेणार आहोत. त्याने खूप छान चव येते चटणीला. अशा प्रकारे मिरची, लसूण आणि अद्रक चांगल्या प्रकारे जाडसररित्या वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक नाही वाटायचं, जाडसर वाटायचं आहे. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. लसूण, मिरची, अद्रक वाटून झाल्यानंतर आता आपण त्याच याच्यामध्ये दोनदा करून वाटाणे जाडसर वाटून घेणार आहोत. तुम्हाला जर पाट्यावर वाटायचे नसेल वाटाणे, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये प्लस मोडवर जाडसर असे वाटाणे बारीक करून घ्यायचे आहे, किंवा आपल्याकडे कांद्याचं एक चॉपर असतं, त्या चॉपरमध्येही तुम्ही ते वाटाणे अर्धवट बारीक करून घेऊ शकता. पण पाट्यावर वाटल्याने चटणीला खूप छान अशी चव येते. तुम्ही बघू शकता, आपले जाडसर असे वाटाणे वाटून झालेले आहे. आता आपण या चटणीला फोडणी देणार आहोत. तर मी त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे आणि आता त्यानंतर मी जिरे टाकलेले आहे. जिरे झाल्यानंतर आता त्यामध्ये मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले होते ते टाकलेले आहे. तुम्ही उभा कांदाही कापून त्यामध्ये टाकू शकता. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि चांगला कांदा गुलाबीसर परतत आल्यानंतर त्यामध्ये जे आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं जे वाटण बारीक करून वाटून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. अगोदर आपण मिरची भाजून घेतलेली होती, पण आता तेलात टाकूनही आपण व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे. मी इथे 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची टाकलेली आहे. आपण अगोदर हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं. अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कलरची मिरची आहे, काश्मीरी मिरची. आणि आता त्यामध्ये मी 1 टमाटर टाकलेलं आहे बारीक कापून. तेही 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. टमाटर परतून झाल्यानंतर आपण जे वाटाण्याचं वाटण तयार केलेलं होतं जाडसर ते टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. अगोदरच आपण वाटाणे भाजून घेतलेले आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही ही चटणी करायला. इथे पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही आहे. 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही झाकूनही 2-3 मिनटं परतून घेऊ शकता, एक वाफ काढून घेऊ शकता. आता मी भरपूर अशी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते. तुम्ही बघू शकता, आपली चविष्ट अशी झणझणीत अशी वाटाण्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही पराठ्यासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, डब्यालाही नेऊ शकता.
आणि सकाळी मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. फक्त इथे मुलांच्या डब्यासाठी हिरवी मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. चवीला तर अप्रतिमच लागते. तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही चटणी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओला भेटूया. बाय. धन्यवाद.